नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला। लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोला पाठीमागून एक मालवाहू टेम्पोने धडक दिली। या भीषण अपघातात टेम्पोतून प्रवास करणाऱ्या 5 जणांचं निधन झालं, तर 13 जण गंभीर जखमी झाले। या भीषण अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। अपघातग्रस्त वाहनातून प्रवास करणारे सर्वजण एकाच गावातील रहिवासी असून सर्वजण एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती समोर आली। रविवारी सायंकाळी उशिरा ते देवदर्शन करून नाशिकला परतत होते। यावेळी मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर या वाहनाला भीषण अपघात झाला, ज्यात 5 जणांचं निधन झालं, तर एकूण 13 जण जखमी झाले आहेत। अपघातात मृत पावलेले आणि जखमी झालेले सर्वजण नाशिकच्या निफाड तालुक्यातील धरणगाव येथे देवदर्शनाला गेले होते। परत येताना ही दुर्घटना घडली। आता या अपघातापूर्वीचा एक व्हिडिओ देखील समोर आला, ज्यात हे तरुण टेम्पोतून प्रवास करताना, नाचताना आणि मजा करताना दिसत आहेत, पण त्यांचा हा आनंद क्षणात विरला। व्हिडिओत दिसणाऱ्या काही तरुणांचं निधन झालं, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत। देवदर्शन करून नाशिककडे परत येत असताना धावत्या गाडीत तरुणांनी व्हिडिओ काढला होता। आता हा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार लोखंडी सळयांनी भरलेला ट्रक धुळ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता। त्यावेळी द्वारका उड्डाणपुलावर एक पिकअप टेम्पोने मागून ट्रकला जोरात धडक दिली। ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले। पिकअप ट्रकच्या मागच्या बाजूला हे तरुण काही जण बसून तर काही जण उभे राहून प्रवास करत होते। अपघातानंतर लोखंडी ट्रकमधील सळ्या यापैकी काही जणांच्या अंगात शिरल्या। या सगळ्यांच्या शरीरातून बराच रक्तस्राव झाला। यात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। मृतांमध्ये कोण कोण आहेत ते जाणून घेऊयात। अतुल संतोष मंडलिक, वय वर्ष 22, संतोष मंडलिक, वय वर्ष 56, यश खरात, दर्शन घरटे, चेतन पवार, वय वर्ष 17 हे असून जिल्हा रुग्णालयातील 1 आणि खासगीमधील 2 मयत असल्याची माहिती आहे, पण त्यांची नावे समजू शकली नाही। जखमींमधली नावे सार्थक उर्फ लकी सोनवणे, प्रेम मोरे, राहुल साबळे, विद्यानंद कांबळे, समीर गवई, अरमान खान, अनुज घरटे, साई काळे, मकरंद आहेर, कृष्णा भगत, शुभम डोंगरे, अभिषेक, लोकेश, दोघांची पूर्ण नावे समजू शकलेली नाही।